हो ना, परंतु आपण एक म्हणजे आपण स्वराज संस्था आहे ते एक आपण रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांना एक तातडीने नोटीस तर द्या. हे आमच्याकडे तक्रार आली असं आहे, हिंदू नियमाचे पालन करतात म्हणून हे सर्व होऊन राहिलं. म्हणजे हे एक जबाबदार माणूस तुमच्याकडे आलेला आहे. मग तुम्ही सांगता की तुम्ही सांगा की आमच्याकडे एक जबाबदार माणसानं तक्रार केलेली आहे, एका मोठ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे, म्हणून तक्रारीच्या आधारावर आम्ही इथे आलेलो. आम्हाला परिस्थिती सांगा. तुम्ही बोलू शकता नाही, नोटीस देऊ शकता, यांचा आधार घेऊन देऊ शकता. म्हणले सर पिठाजीश्वर आले होते मला राठोड साहेब पहिली गोष्ट हे सांगा की परवानगी कोणी दिली त्यांना, हे माहिती द्या ना तुम्ही. परवानगी कशी म्हणजे, अरे विषय कसा आहे दादा, मला एवढा सांगा की बिना परवानगीचा विषय आहे ना. तुम्ही म्हणता आपल्या नियमात ते पोलीस म्हणते आमच्या नियमात नाही. अरे असं मग आम्ही उद्या एखादी आम्ही जर उद्रेक केलं तर मग तुम्ही आमचा गुन्हे दाखल करता. म्हणजे हिंदू आहे म्हणजे आमच्या धर्मावर असं पाहिलं का? आमच्या धर्मात का रस्त्यावर पडलाय का? तुम्ही आमच्या धर्माच्या कारवाईसाठी तुम्ही आम्हाला काय समजून राहिले, बाकी काहीच नाही. हिंदू कायद्याचं पालन करून राहिला. अर्धरात्री ते 2-2:30 वाजता मंदिर तोडून राहिले ते. आणि पांडुरंगाचं महाराष्ट्रामध्ये काय महत्व आहे तुम्हाला आम्हाला माहित आहे ना. त्याबद्दल कायद्याची काय गरज आहे? तुम्ही व्हिडिओ स्लॅब टाकलेला आहे, 24 घंटेच्या अंदर तो स्लॅब काढून टाका पाहिजे. तुमच्या याच्यात बरोबर आहे, तो तुमच्याकडे बसतो नियम आहे तुमच्याकडे. नाही तर आम्हाला तिथं बसून आंदोलन करा. केंद्रापासून तर गल्लीपर्यंत सत्ता हिंदुत्ववादी आहे, तरी हिंदूवर अन्याय होऊन राहिला मॅडम. बरं मॅडम, तुम्ही जाऊन तपासून तो स्लॅब टाकला विहिरीवर, तर येतात तुम्हाला तुमच्या याच्यात येते ना, ते तर करू शकता ना तुम्ही. जाऊन तपासून पाहू तर शकता ना. 15-20 मिनिट आले. फक्त इतकी आमची विनंती आहे, आमचे हे जे मुद्दे आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तातडीनं